शिवाजी विद्यापीठात सुरक्षा रक्षकांचं काम करणाऱ्या माजी सैनिकांना 7वा वेतन आयोग, रजा रोखीकरण आणि पदोन्नती फरक रक्कम विद्यापीठ प्रशासनाकडून मिळाली नव्हती. त्यामुळे माजी सैनिक कल्याण समितीच्या वतीनं विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर 21 जुलैपासून धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. अनेक वेळा चर्चा होऊन सुद्धा आश्वासनाची पूर्तता न केल्यानं आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात आली होती. माजी सैनिकांच्या मागण्यांसंदर्भात शिवाजी विद्यापीठ प्रशासनासह राज्य शासन सुद्धा सकारात्मक असून याची पूर्तता लवकरच होईल. त्यामुळं आंदोलन स्थगित करण्यात यावं असं आवाहन कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी केलं होतं. या मागणीमधील 7वा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम शासनाकडून मंजूर झाली आहे. याबाबतचं पत्र गुरुवारी सायंकाळी प्राप्त झालं. त्यानंतर कुलगुरू डॉक्टर शिर्के यांच्याशी तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा करून हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. यावेळी सर्व आंदोलनकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी माजी सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष शिवाजीराव परुळेकर, मधुकर पाटील, रवी जाधव, सुभाष देसाई, एम.जी. पाटील, ए.एन. पाटील, आनंदा धनवडे, सुरेश घाडगे यांच्यासह आंदोलक उपस्थित होते.